गडचिरोलीत प्रशासकीय सेंध, गरिबांच्या घरकुलाची वाळू दिल्लीच्या कंत्राटदाराच्या घशात. नमस्कार आणि आपण पाहता युवा राज्य न्यूज लाईव्ह. जिल्ह्यात एकीकडे घरकुल लाभार्थी वाळूच्या एका कणासाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवत असताना दुसरीकडे मात्र अधिकारी आणि कंत्राटदाराच्या अभद्र युतीने चक्क बनावट आयडी वापरून 400 ब्रास वाळूची लूट केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. महाखनिज पोर्टलवर ग्रामसेवकाची बनावट ओळख निर्माण करून करण्यात आलेला हा घोटाळा महसूल विभागाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे करत आहे. माहिती अधिकारातून समोर आलेल्या धक्कादायक कागदपत्रांनुसार गुरनोली येथील सती नदी पात्रातून ही वाळू चोरी झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्या ग्रामसेवकाच्या नावावर ही 400 ब्रास वाळू उचलली गेली त्या ग्रामपंचायतीला ना या अर्जाची माहिती होती ना या 3 लाख रुपयांच्या सरकारी शुल्काचे. जिल्हाधिकाऱ्यांची कोणतीही पूर्व परवानगी न घेता एका खासगी कंत्राटदाराला फायदा मिळवून देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेचा रिमोट कंट्रोल दिल्लीतून चालवला गेल्याची चर्चा आता जोरात आहे. राज्य सरकारच्या वाळू धोरण 2025 नुसार घरकुल लाभार्थ्यांना प्राधान्याने रेती मिळणे बंधनकारक आहे. मात्र कुरखेडा तहसीलदार राहुल पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांची संमती न घेताच वाळू उपशाचे परवाने दिल्याने संशयाची सुई त्यांच्याकडे वळली आहे. आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष नासिर हसमी यांनी या प्रकरणाचे पुरावे जिल्हाधिकाऱ्यांसमोर सादर करत फौजदारी कारवाईची मागणी केली आहे. बनावट आयडी कुणी बनवला? महसूल विभागाच्या संगनमतीशिवाय सरकारी पोर्टलवर असा फेरफार होणे अशक्य असल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणाची विभागीय चौकशी करून दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे. संबंधित कंत्राटदाराकडून नियमानुसार दुप्पट दंड वसूल करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात तहसीलदारांनी आपली बाजू स्पष्ट करण्यास टाळाटाळ केली असून असे काही घडू शकत नाही असे म्हणत नायब तहसीलदारांकडे बोट दाखवले आहे. आता या हाय प्रोफाईल वाळू घोटाळ्यात जिल्हा प्रशासन काय ठोस पावले उचलते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.